हाय हॅलो नमस्ते. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण मस्त महाशिवरात्रीसाठी उपवासाची थाळी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी मस्त इथे बनवलं आहे साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी मी एक बटाटा, एक हा मोठा बटाटा होता, तो अगदी पातळ असा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतला आहे आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे. इथे कढईमध्ये मी तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मग मी हा कट करून घेतलेला बटाटा ॲड करणार आहे. तुम्ही हे साजूक तुपातही साबुदाण्याची खिचडी बनवू शकता, पण आमच्याकडे मुलींना साजूक तुपातील आवडत नाही, त्यामुळे मग मी तेलातच बनवते. हे बघा, बटाटा असा पातळ कट करून घेतला की त्यामध्ये मग मीठ ॲड केलं, म्हणजे बटाट्याला खूप छान टेस्ट येते. आणि असा कढईमध्ये छान परतवून घेते मी. आणि बटाटा मी उकडून कधीही साबुदाण्यासाठी वापरत नाही, अशाच प्रकारे वापरते. आणि असं कढईमध्ये बटाटा मस्त असा रोस्ट होतो. नंतर बटाटा छान कूक झाला की मग मी त्यामध्ये 2 चमचे एवढी बारीक केलेली मिक्सरमधून बारीक केलेली हिरवी मिरची ॲड केली आणि तीही बटाट्यासोबत छान परतवून घेतली. या साबुदाण्याच्या खिचडीची मज्जा अशी आहे की मी आणि नवरा दोघांनाही वर्षभर कुठलाही उपवास नसतो, त्यामुळे असं महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी वर्षातील हे 2च उपवास आम्ही करतो. आणि हे बघा, मग आम्ही मस्त असं साबुदाण्याच्या खिचडीवर आणि या सगळ्या उपवासाच्या पदार्थांवर ताव मारतो. आणि वर्षातून 2च वेळेला आम्ही फक्त साबुदाणा खातो. हे बघा, मी नंतर मग हे बटाटा छान कूक झाला की त्यामध्ये हा रात्रीच भिजवून ठेवलेला साबुदाणा होता, तो ॲड केला. आणि 3 मोठे चमचे एवढं मी शेंगदाण्यांचा कूट ॲड केला. आणि मग साबुदाण्यासाठी मी इथे मीठ ॲड केलं आणि नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून छान परतवून घेतलं. साबुदाण्याची खिचडी अगदी निवांत परतायची असते, त्यात गडबड करून अजिबात चालत नाही. आणि इथे शेंगदाण्यांचा कूट मी हा एकदम बारीक करून घेते. मला जाडसर शेंगदाण्याचा कूट आवडत नाही. आणि बारीक करून तुम्ही करून बघा, कूट एकदम बारीक असा वापरून बघा, खरंच साबुदाण्याच्या खिचडीची टेस्ट एकदम मस्त लागते. त्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटसाठी साबुदाणा मी वाफेवर होऊ दिला. आणि तोपर्यंत मग मी आमटी करणार होते शेंगदाण्याची, त्याचीही थोडी तयारी सुरू करून दिली. आता हे बघा, साबुदाणा मस्त आपला वाफेवर होणार आहे. आणि त्यानंतर मग मी त्याला गॅसवर शिफ्ट करून दिलं. आणि साबुदाण्यासोबत आमटी असेल तर मज्जा काही वेगळीच असते. बघा, मी मिक्सर जारमध्ये 1 वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेत. त्यामध्ये मी ही 7-8 एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्या ह्या तिखट नाहीत अजिबात, म्हणून थोड्याशा जास्त घेतल्यात. आणि त्यामध्ये मी मीठ ॲड केलं आणि पाणी टाकून याची मस्त शेंगदाण्यांची पेस्ट तयार करून घेतली. आणि त्याची आता मी इथे आमटी बनवणार होते. साबुदाणा गॅसवर शिफ्ट करून मी असं इथे पातेलं ठेवलं इंडक्शनवर. त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आणि ही जी आपण शेंगदाण्यांची पेस्ट तयार केली होती ना, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि तिला व्यवस्थित एकजीव करून घेतलं. आणि तेल छान गरम झालं की मग तेलामध्ये मी इतर काहीही पदार्थ ॲड न करता डिरेक्टली फक्त ही शेंगदाणे आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केली. आम्ही साबुदाणा किंवा उपवासाच्या कुठल्याही पदार्थासाठी जिरे किंवा कोथिंबीर वगैरे वापरत नाही. वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या लोकांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी आपापल्या जिभेच्या चवेप्रमाणे ह्या वस्तू बनवायच्या असतात. अगदी लहानपणापासूनच ही खाद्यसंस्कृती आपल्या जिभेवर बिंबवली जाते, त्यामुळे त्याच पद्धतीने आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी लागतात. आणि खाण्याच्या सवयींसोबत कॉम्प्रोमाइज तर आपण अजिबात करू शकत नाही. जिभेला जी सवय लागली आहे टेस्टची, तीच टेस्ट हवी असते. आणि ही काही कुठली खराब अशी प्रथा परंपरा नाही की ती मुद्दामच आपण बदलावी. ती अगदी लहानपणापासून आपल्या जिभेला लागलेली सवय असते.
आणि एक आपल्या मनावर बिंबवलं गेलेलं असतं की जिरे उपवासाला चालत नाहीत, कोथिंबीर उपवासाला चालत नाही, असं काही नसतं. हे सगळं आपणच ठरवलेलं असतं. आपापल्या चवींप्रमाणेच ह्या गोष्टी ठरलेल्या असतात. त्यामुळे आपापल्या भागाप्रमाणे, आपापल्या सवयीप्रमाणे आपण पदार्थ उपवासासाठी वापरू शकतो, खाऊ शकतो. आणि हे बघा, आपला साबुदाणा मस्त वाफ देऊन रेडी आहे आणि आमटी ही छान उकळती आहे. तोपर्यंत मी काही उपवासाच्या पापड्या वगैरे तळून घेणार आहे, डीप फ्राय करून घेणार आहे. हे बघा, बटाट्याची चिप्स, ही आहे साबुदाण्याची पापडी, आणि ही बटाटा आणि साबुदाण्याची चकली, आणि ही बटाट्याची पापडी. हे सगळं मला मम्मीने मागच्या उन्हाळ्यामध्ये पाठवलं होतं आणि हे सगळं उन्हाळ्यामध्येच तयार करतात आणि म्हणजे त्याला छान कडक असं उन्हामध्ये वाळवलं जातं. हे बघा, आता मी इथे चिप्स तळून घेतले. हे बटाट्याचे चिप्स आहेत, एवढे टेस्टी लागतात ना. हे उपवासाचं स्नॅक्स आहे सर्व. एकदम कुरकुरीत होतात हे पदार्थ आणि तेलही खूप कमी लागलं आणि डीप फ्राय करून ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या. आज मात्र महाशिवरात्रीच्या निमित्ताने झटपट सकाळी सकाळी ही थाळी तयार करून पटकन व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओ शूट करून, एडिट करून, व्हॉइस ओव्हर करून व्हिडिओ त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज जरासा उशीर झाला आहे. 1 तास उशीर झाला आहे जवळजवळ. पण आज मला कुठल्याही परिस्थितीत उपवासाशी संबंधित व्हिडिओ बनवूनच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, त्यामुळे आज थोडासा उशीर. हे बघा, ही बटाटा आणि साबुदाण्याची चकली आहे. ही सुद्धा माझी खूप फेवरेट आहे आणि वर्षातून 2 वेळेला मला ही हवीच असते, आषाढी एकादशी आणि महाशिवरात्री. आता बघा, हे सगळं माझं तळून झालंय. एकीकडे आमटीलाही मस्त उकळी आली आहे. आपण आता मस्त थाळी तयार करून घेऊयात. हे बघा, हे उपवासाचे सगळे स्नॅक्स आयटम, कुरकुरीत पापड्या आणि चकल्या, हा आपला मस्त असा कूक झालेला परतून घेतलेला साबुदाण्याची खिचडी, आणि इकडे मराठवाड्यामध्ये साबुदाणा केला, साबुदाणा खाल्ला असं म्हणतात, आणि तिकडे नगर जिल्ह्यामध्ये मात्र साबुदाण्याची खिचडी असं म्हणतात. हे बघा, ही आपली शेंगदाण्याची आमटी, त्यानंतर हे वाटीमध्ये दही, आणि मी लिंबूही ठेवला आहे. घरात कुणाला दही आवडतं साबुदाण्याच्या खिचडीसोबत तर कुणाला लिंबू आवडतं. सर्वांनी आज महाशिवरात्रीची अशी मस्त थाळी बनवून खा. मस्त मस्त आज खा, छान छान एन्जॉय करा. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. छान छान खा, मस्त मस्त व्यायाम करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.